ढग म्हणलं जबरदस्त वाटतं बघा, कसला सीन वाटतं एक नंबर कोकणातलो आपल्या, जबरदस्त. भरपूर म्हणजे काय नाही काय इकडे डबे बाकी सेट कुकर बिकर घे. तोंडाला पडता फोटो काढ म्हणतात. झोपून युट्यूबवर टाकतात. युट्यूबवर दुसरी वय ना आमची. मग आमचे होतात होय मस्त. काय दा हां हां तेलाचे म्हणजे भुईमुग ते खाऊची याची तेवढी ती चव नाही. शेंगदाणे नाही ते आहे ना. शेंगदाणे नाही. तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा कोकणी वारी या यूट्यूब चॅनलवरती. 10 वाजलेत मंडळी सकाळची आणि वातावरण बघितलं असल्यास तर काय वाटतं बघा, एक नंबर हा. एकदम निळा आकाश झालेला मंडळी. सराईत ऊन सध्या मंडळी आणि ऊन कडक लागता. म्हणजे बाहेर पडलास तर तुमचं काळो कोळसू झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस जरी बाहेर राहिलास तरी दुपारचा ऊन एकदम कडक असतं. आत्ता पण 10 वाजलेत आणि ऊन तापवतं एका बाजूनं, लगेच गरम तोंड झालं बाहेर यायल्यावर. आणि आज मंडळी भाऊबीज 23 ऑक्टोबर आणि भाऊबीजीचीच आज मंडळी व्हिडिओ होणारा. आपण चालला होता सकाळी 10 वाजले आहेत. आपला ताई आहे स्वातीताई म्हणून, गुरव स्वाती गुरव खाली येऊचं आपल्या माणघराच्या इकडे. तर तिकडे भाऊबीज करू चाललं आहे. तिकडनं मग जरा मी काम आपला वैयक्तिक तर तिकडे जाणार आहे. आणि नंतर मग मंडळी आपण डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ बनवू. फक्त आत्ता भाऊबीज एक चाललं आहे तर त्यानिमित्तानं व्हिडिओ बनवूया, सुरुवात करूया व्हिडिओ आपल्या. आणि अजून इतर बहिणी आहेत तर भाऊबीज करू तर व्हिडिओ होईतच. तर व्हिडिओ बनवून राहा नक्की. निघूया आता इकडनं जाते आपल्या कॅन्टीनच्या दिशेने, ग्रामपंचायतच्या समोर. आता कडक दिसतं दिवाळी. येऊ या गेलो हे येणार कधी होत दिव हे तुमचे योगुनी मंगळवारी. A few moments later. प्रज्योत पुजारी होतो आपलो पदो आपला वाजवू योगू म्हणजे योगेश पुजारी. व्हिडिओ आपले वाजवताना करता होते तो भाव मोठो भाव तर तो होतो आता मुंबई का धावचे आजत वांडूपकार होतं. तर आपण जाऊया आता पुजारवाडीमध्ये इकडनं. काय कामदार नाही, भाऊबीज होईत तेव्हा. आता भाऊबीज झाली की येते. हां भाऊबीज होऊन येते. काम चालू असतो तिकडे. दाखवते तुमका कणसा. तशी कणसा जरा तोडला नाही आहेत. येटूक घेतलं नाही, तोडला नाही म्हणजे येटूक घेतलेली आहेत कणसा. आणि आता ऊन असता मंडळी सराईत ऊन, त्यामुळे उन्हामुळे आता बाहेर सुकत घालूचं काम चालू. आणि पाऊस होतो त्या दिवशी एकदा, त्यामुळे लवकर कणसा काय काहींची झाली पण नाही होती. हिरवीच होती. आणि आता लाल झाली आहेत तर सुकत जरा टाकतं सगळे. त्यानंतर झोडून घेते. किती आहे? 2च सगळी झाली येटून आज गेले. हां सुकत जरा. रांगोळी चल 10 वाजले माझे. कोण येला? विरपानी गेलो कामाला गेलो. म्हणजे आपल्या ताईकडे येले खाली जाऊया जरा झाडा बघूया थोडी. आपल्या खालच्या घराच्या इकडे ती माडबीड जबरदस्त आहे. साईड का माड तिकडे खाली सगळा जंगल हा, वातावरण हा. वो ऊपर है वो हमारा घर है, ये इधर है वो अपने मामा का घर है. बाकी मंडळी हे सगळा मांडघर आपल्या इकडचा पूर्ण मोठा घर दिसत असत वरना. काय म्हणजे पूर्ण एक घर हा, पहिला जुना घर मोठा घर. आई आपला तयारी करता डायरेक्ट आपण आता भाऊबीज करतानाच भेटूया. व्हिडिओ लावू ठेवते इकडे काहीतरी मोबाईल जरा.
ऊन काय लागता मी मला पडा बिड पडलं तर ते धपकन घालता आता चालता चालता आता चुलीत जायचं बघ. चला मंडळी 11 वाजले आहेत आता आणि निघाले आपल्या ताईच्या इकडनं भाऊबीज केले आणि आता निघाले. जास्त वेळ थांबलंही नाही, थोडा वेळ थांबलं आहे. चायने पियत बसलंय नाही आधी पिलंय घरनं पिऊन ते चायनी. तर जरा वरती काम आपला तर तिकडे जरा जात आहे काम करू काय कपडे घेऊनच दिले जरा आणि हे खराब होती असे. तर डायरेक्ट आता खुर्शीतने आपल्याला जाऊचा भाऊबीजेसाठी नाही तर तिकडेच जाताना डायरेक्ट आपण व्हिडिओ करू. 2 hours later. तर म्हणजे 2 वाजले आहेत आणि 2 वाजता आपण त्याला पडेलमध्ये आहो. थोडी पडेलमध्ये काम होता त्यामुळे चाललो आईने मी आहो दोघजण. तर त्यानंतर येणार आहो आणि आपला संध्याकाळी आपण खुर्शीमध्ये जाणार आहोत भाऊबीजेसाठी. आता जाऊया पडेलमध्ये जरा कामात इकडे बघूया आणि थोडी भाऊबीजेची पण खरेदी या ती पण थोडी करूया आणि लगेच निघणार आहोत. पाऊस येत की म्हणजे पडेल कॅन्टीनवर येईल गर्दी बघा या गर्दी ना ते फार गर्दी आहे. जबरदस्त वाटतं म्हणजे घेऊ केला इकडे बघूया काय घेता. काय घेणार भरपूर म्हणजे काय नाही काय इकडे डबे बाकी एक सेट कुकर बिकर घे पैसे हां पप्पू ताईस अतुल वारीचा हां. तर मंडळी चला खरेदी करून झालेली आपली भाऊबीजेची आणि आई तिकडे जरा बाजार घेऊसाठी चाललो. मी पण इकडनं पेट्रोल भरतोय पेट्रोल पंपावर आणि त्यानंतर लगेच निघणार आहे आता. A few moments later. तर मंडळी 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि काळोखाचं वातावरण झालं पूर्ण. म्हणजे एवढ्या लवकर काळोख होत नाही पण पाऊस पडता बारीक बारीक हा. भाऊबीजेच्या दिवशी आज पावसानं हजेरी लावलेला संध्याकाळी 6 वाजता 5-5:30 वाजता पाऊस धरलेलो होतो. काळोख गेला नव्हते पूर्ण. ह्या बाजून मंडळी बघला असतं पूर्ण काळोख हा. बारीक बारीक पाऊस लागता. तर हजेरी लावलेली आहे पावसानं. आता घरी चाललं आहे कामावरनं इले जरा काम चालू होतं तिकडनं आणि आत्ता आपण चाललो आंघोळ बिंघोळ करून डायरेक्ट भाऊबीजेक जाणार आहोत आपण. पहिला ते बघूया काही जाऊचा काय ठरला नाही. आता आंघोळ ती करून घेतोय आणि त्यानंतर भेटूया आता. 1 hour later. तर म्हणजे मामा इलेलो आपलो तर भाऊबीज चालू हा. त्यानंतर मी सुद्धा जाणार आहे तिकडे घरी कारण सानिका आपला पुजारी म्हणजे आपल्या मामाची मुलगी तर ती सुद्धा मुंबईवरनं येलेली आहे. तर त्यांच्या घरी मी पण भाऊबीजी करता थोड्या वेळानं जाईन इकडनं. मोबाईल तर मंडळी चला चाललं आहे आता भाऊबीजेसाठी. पहिला आपलं सानिका पुजारी म्हणजे सानू आमचा मामाची मुलगी तर त्याच्याकडे जाणार तिकडे भाऊबीज करील. म्हणजे आता आपले इले होते मामा आपलो आईकडे भाऊ म्हणजे आईकडे भाऊबीज करूसाठी. तर आता भाऊबीजने आपली झालेली आहे घरची इकडे. तर आत्ता आपण सानूच्या इकडे जाऊ त्यानंतर मग आपण हुर्शीमध्ये जाणार आहोत. हुर्शीमध्ये जाऊन आपल्या भाऊबीज झाल्यानंतर आपण कोलवाडीमध्ये जाणार आहोत आपल्या प्रज्ञा पुजारी तर तिकडे जाणार आहोत. असे 2-3 बहिणी आहेत तर ते आपले घेतलं. बाकी सगळे बहुतेक हत बहिणी पण ते मुंबई आहेत त्यामुळे आपल्या गावी आता सानू आपला मुंबईत असतात. आत्ता येलेला बरेच वर्षांना आपण भाऊबीज करणार होते का मुंबई होता 2-3 वर्षात भाऊबीज नाही झालेली होती बहुतेक. आणि आज म्हणजे पावसाचा वातावरण हा आणि पाऊस पडता सुद्धा हा भिजूक होता जाईपर्यंत बहुतेक भिजणारा. गाडी पण ओली झाली आहे इकडे कारण पाऊस भरपूर पडता. गणपतीचेच लावला नाही की काय तोरणा गणपतीचे
इलेल्यार मामीन फराळाचा ताट पुढ्यात ठेवलेलो हा आता खाता आणि विरबा इलो आपलो माचुलत मामाचो मुलगो हा तर भाऊ बेजक बसत पहिलो तो एवढी हा अरे दिवाळीची सुट्टी असत ना खाता दिवाळीची सुट्टी आहे ना आता फोटो काढू म्हणतात मुंबईवरून फराळ नाही आणलं मुंबई बनवलंय नाही असं वाटतं आहे ना गावचो देता फराळ आमका झोपून दाम युट्यूब वर टाकतात दाम युट्यूब वर दुसरी बहीण आमची आता फेमस झालं असतो डायरेक्ट लाईट ढकलतंय का चल चल आम्ही जातच वर्षेत जाऊन येते लगेच तर चला मंडळी इलं आता हुर्शी गावामध्ये हुर्शीच्या इकडे आपल्या राहण्यांच्या इकडे आपल्याला जाऊचा पप्पूताई या तर त्यांच्या तिकडे जाणार म्हणजे आपल्या पहिल्यापासूनचे संबंध तर तेव्हा म्हणजे आपल्या आई त्यांची आई असतानाचे आमचे पप्पा असतानाचे आपले जुने खास संबंध होते तर ते आपले तसेच आपण चालू ठेवलेले आहेत तर आज भाऊबीज आहे त्यानिमित्तानं आपण चाललो पप्पूताईच्या इकडे तर जाऊया आता बघूया आणि भाऊबीज करून येऊया त्यानंतर आपण कोलवाडीमध्ये जाणार आहोत काही गेली हा ना म्हटलं काही गेली काय काढलास हा होईल इकडे करतात आमच्याही करीत नाही हा ना आमच्या इकडे नाही होईल मग आमचे होतात होय मस्त हा काय दा हां हां खाऊचे यायचेच ना तेल भुईमुगाचं तेल काढ त्याची जरा चव वेगळी आहे तेलाचे मंडळी भुईमुग ते खाऊचे याची तेवढी ती चव नाही शेंगदाणे नाही ते आहे ना शेंगदाणे नाही मुळासारखं झालं नाचणीने झाली आता पावसाचा काय भरोसा नाही होता आहे ना हा व्हिडिओ पण घेतोय जरा आमच्या बहिणीक बहिणीक पहिला व्हिडिओ पण घेतोय आमच्या व्हिडिओ करून घेतो काही काही गेलेलो बहिणीकडे समजू गोवा खय नाही बाईक ह्याच्याकडे गेले सांग आमच्या मामाची जे मुंबईवर नाही ला आजच इला तर मंडळी हुर्शीच्या इकडनं निघालेलो आहे आता डायरेक्ट आपण कोलवाडीमध्ये जाणार आहोत सुबोध पुजाऱ्याच्या इकडे प्रज्ञा पुजारे बाईना तर तिकडे जाणार आहे आता बाहेरनं दाखवतोय घर पण तुमका व्हिडिओत जरा आपण केला नाही होता उलट व्हिडिओ नवीन बांधलेला घरा आधीच केलेला नवीन घरा जाऊया कडक आहे गे पहिली एंट्री केलं काही गेला बरं दिवसांनी कोण ना जोरा पजाव आहे झाले भाऊबीज मी म्हटलं जेव्हा बसला बिसला छान नाही ना म्हटलं म्हणून दणदणच दिलंय जरा म्हटलं जाऊन हुर्शीत गेलं हे नाही दिलं हा घरी मागे लावला होताच नाही ब्लॉग होते वाटतं मागे होते ना हे ब्लॉग होते ना भारी वाटतं
हां नाही सांगला सांगलं ते का म्हणजे 10 वाजलेले आहेत रात्रीचे आणि भाऊबीजने प्रज्ञाच्या इकडे केलं आणि त्यानंतर मंडळी तिकडेच जेवलं प्रज्ञाच्या इकडे कारण मेरवळू बोलतात मेरवळू क्या बात कर रहे हैं? कालवा होती तर त्यामुळे तिकडे जेवलं मागच्या वर्षीसुद्धा आपण जेवू तिकडेच थांबला होता ह्यावेळीसुद्धा ताच होता त्यामुळे जेवू थांबलो मेरवळू एक नंबर लागता आणि व्हिडिओ आपण केली होती मागच्या वर्षी मेरवळू काय असता काय तर ह्यावेळी काय नाही गेलेलो पण खाऊ तरी भेटलो मेरवळू त्यानिमित्तानं आपण गेला होता तर आता भाऊबीजी मंडळी व्हिडिओ आपण इकडेच थांबूया आता आज भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.